हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 8th सब्जेक्ट इंग्लिश चॅप्टर 2.4 एक्सक्यूजेस, जे ॲक्च्युली एक स्किट आहे, ज्याला आपण मराठीमध्ये प्रहसन असं म्हणतो. तर या एक्सक्यूजेसचे वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज. चला तर मग सुरुवात करूयात. चिटचॅट सेक्शनमध्ये काही क्वेश्चन्स आपल्याला विचारण्यात आलेले आहेत, त्यांची उत्तर आपल्याला लिहायची आहे. फॉर्म ग्रुप्स अँड चॅट अबाउट द फॉलोइंग. तुम्हाला काही ग्रुप तयार करायचे आहेत आणि खालील प्रश्नांवर गप्पा मारायचे आहेत, त्यांची उत्तरं द्यायची आहे. फर्स्ट, डू यू कम टू स्कूल ऑन टाईम एव्हरी डे? म्हणजेच तुम्ही दररोज शाळेत वेळेवर येता का? येस, आय कम टू स्कूल ऑन टाईम एव्हरी डे. रेअरली आय कम लेट, की मी नेहमी शाळेत वेळेवर हजर राहतो. म्हणजे फारच क्वचित किंवा दुर्मिळ किंवा कधीकधीच मी उशिरा येतो. सेकंड क्वेश्चन, व्हॉट डू यू फील वेन यू आर लेट? की ज्यावेळेस तुम्हाला शाळेला उशीर होतो तेव्हा तुम्हाला काय वाटते, कसं वाटते? वेन समटाईम्स आय कम लेट आय फील व्हेरी सॉरी अँड गिल्टी. की ज्या वेळेस मला शाळेत यायला उशीर होतो त्यावेळेस मला फार दुःखी आणि अपराधी झाल्यासारखं वाटतं. थर्ड क्वेश्चन, व्हॉट ॲक्शन इज टेकन इन स्कूल ऑन लेट कमर्स? की जे मुलं उशिरा येतात अशा उशिरा येणाऱ्यांवर कोणती कारवाई होते, काय ॲक्शन घेतली जाते? आन्सर, आवर टीचर मेक्स द लेट कमर स्टँड आउट ऑफ द क्लास. की आमचे जे काही शिक्षक आहेत ते शाळेत उशिरा येणाऱ्यांना वर्गाबाहेर उभे करतात. ऑर इन द कॉर्नर ऑफ द क्लास, किंवा त्यांना शाळेच्या म्हणजेच वर्गाच्या एका कोपऱ्यात उभे करतात. रेग्युलर लेट कमर्स आर सेंट बॅक होम. जे नेहमीच उशिरा येतात अशा विद्यार्थ्यांना मात्र त्यांच्या घरी पाठवलं जातं. डू यू गिव्ह एक्सक्यूजेस फॉर युअर लेट कमिंग? की तुमच्या उशिरा येण्याबद्दल तुम्ही काही कारणं देता का? आर दे ट्रू ऑर फॉल्स? ते कारणं खरे असते की खोटे असतात? आय डोंट गिव्ह फॉल्स एक्सक्यूजेस फॉर कमिंग लेट टू स्कूल. की मी ज्यावेळेस शाळेत उशिरा येतो त्यावेळेस मी खोटे कारणं कधीच देत नाही. फिफ्थ क्वेश्चन, वाय इज पंक्च्युअलिटी सो इम्पॉर्टंट इन लाईफ? की माणसाच्या आयुष्यात वक्तशीरपणा हा का महत्त्वाचा आहे? आन्सर, इफ वी आर नॉट पंक्च्युअल वी माईट मिस सम ऑपॉर्च्युनिटीज इन लाईफ. की आपण आपल्या जीवनात वक्तशीर नसू तर अशा वेळेस आपण आपल्या जीवनातल्या बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज, बऱ्याचशा संधी या गमावून बसतो. आवर वर्क ऑल्सो डिलेज, की आपलं काम उशिरा होतं. अँड दॅट अफेक्ट्स आवर सक्सेस इन लाईफ. आणि यामुळं आपल्या यशावर, आपल्या जीवनातील यशावर त्याचा परिणाम होतो. त्यानंतर आहे एन्जॉय द जोक्स. म्हणजे या ठिकाणी काही जोक देण्यात आलेले आहे, त्याचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. फर्स्ट ए, पहिला जोक आहे. टीचर, आसिफ व्हाय आर यू क्राउलिंग इन द क्लास? की आसिफ, तू वर्गात रांगत रांगत का येत आहेस? आसिफ, आय एम सॉरी टीचर. मला माफ करा सर, बट येस्टरडे यू वॉर्न मी नॉट टू वॉक इन टू द क्लास लेट. कालच तुम्ही मला सांगितलं की वर्गात उशीर झाला तर वर्गात फिरकू नको, म्हणजे चालू नको. सो म्हणून मी काय करतोय, रांगत रांगत येत आहे. दुसरा एक जोक आहे. टीचर, शर्वरी यू आर रेग्युलरली लेट टू स्कूल. की शर्वरी, तू शाळेत नेहमीच उशिरा येत आहेस. डोंट यू फील अशेम? तुला लाज नाही वाटत का? वाय डू यू कम टू स्कूल सो लेट?
तू शाळेत एवढ्या उशिरा का येतेस? त्यावर शर्वरी काय म्हणते बघा. शर्वरी, आय एम सॉरी मॅडम, मॅडम मला माफ करा. बट ऑन माय वे टू स्कूल देर इज अ रोड साईन. की मी ज्यावेळेस शाळेत येते त्यावेळेस तिथल्या रोडवर एक साईन आहे दॅट सेज, जे म्हणते गो स्लो. आणि ते साईन काय म्हणते? गो स्लो म्हणजे हळू जा. अँड मॅम यू हॅव इन्स्ट्रक्टेड अस टू ऑलवेज फॉलो वॉट रोड साईन स्टे. आणि मॅडम, तुम्ही आम्हाला सूचना दिलेली आहे की जे रोड साईन सांगतात ते आपण फॉलो केलं पाहिजे. आणि रोड साईनवर काय लिहिलेलं आहे? गो स्लो, हळू जा. म्हणून मी हळूहळू शाळेत येते, त्यामुळे मला शाळेला उशीर होतो. देन कॅन यू अंडरलाईन द वर्ड्स इन द जोक दॅट वेर यूज्ड ॲज एक्सक्युजेस फॉर लेट कमिंग. की या जोकमध्ये उशिरा येण्यासाठी त्या कारणांसाठी काही शब्द वापरलेले आहेत, ते तुमच्या पुस्तकामध्ये काय करा? अंडरलाईन करा म्हणते. बघा, तर हा जो जोक होता वरचा, यावर लेट येण्याबद्दल काही वर्ड्स वापरलेले आहेत. आणि ते वर्ड्स आहेत रोड साईन दॅट सेज गो स्लो. की रोड साईनवर असं लिहिलेलं होतं की हळू जा, म्हणून ती हळू आली आणि हळू आल्यामुळं तिला उशीर झाला. तर हे वर्ड्स आहेत रोड साईन दॅट सेज गो स्लो. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे नाव डिस्कस विदिन ग्रुप्स अँड शेअर सम सिम्पल जोक्स अबाउट टीचर्स अँड स्टुडंट्स. आता तुम्हाला तुमच्या ग्रुप्समध्ये डिस्कशन करायचं आहे आणि टीचर आणि स्टुडंटबद्दल सोपे जोक्स शेअर करायचे आहेत, एकमेकांना ते सांगायचे आहेत. ट्राय टू राईट 1 or 2 such jokes in your own words in the above फॉर्मॅट. वर दिलेल्या फॉर्मॅटमध्ये 1 ते 2 जोक्स तुमच्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर तो एक प्रयत्न आपण करू. फर्स्ट जोक. टीचर, डिड यू ब्रेक दिस विंडो ग्लास इन द क्लास टुडे? टॉम, तू आज या क्लासमध्ये, वर्गामध्ये खिडकीची काच तोडली का? टॉम, नॉट मी मॅम, मी नाही तोडली. इट वॉज माय ट्विन ब्रदर जेरी फ्रॉम आवर क्लास. की आपल्या वर्गातील माझा जो जुळा भाऊ आहे जेरी, त्यानं ती तोडली. टीचर, वेअर इज ही? कॉल हिम क्विक. कुठं आहे तुझा भाऊ? त्याला लवकर बोलव. टॉम, ही इज ॲब्सेंट टुडे मॅम. तो आज अनुपस्थित आहे, म्हणजे शाळेमध्ये तो हजर नाही. सेकंड जोक. मॅथ्स टीचर, गणिताचे शिक्षक म्हणतात, लिसन बॉईज, देअर वर 10 birds ऑन अ ब्रांच ऑफ ट्री. की एका फांदीवर 10 पक्षी बसलेले होते. अ हंटर हिट अँड फेल वन ऑफ देम बाय हिज कॅटपल्ट. त्या ठिकाणी एक शिकारी आला आणि त्या शिकाऱ्याने आपल्या बेचकीने एकाला खाली पाडले. हाऊ मेनी बर्ड्स वेअर देअर ऑन द ब्रांच नाऊ. आता त्या फांदीवर किती पक्षी आहेत? नन्ने सेड, नन, एकही पक्षी नाही. मॅथ्स टीचर, हाऊ इज दॅट? हे कसं झालं? नन्ने काय म्हणतो? ऑदर्स फ्ल्यू अवे, बाकीचे पक्षी उडून गेले. त्यानंतर आहे रिपोर्टेड स्पीच, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो अप्रत्यक्ष कथन. स्पीच ऑर डायलॉग्स कॅन बी रिपोर्टेड इन 2 ways. ही स्पीच असेल, तुमचं भाषण असेल, किंवा तुमचे डायलॉग म्हणजे संवाद असतील, हे 2 प्रकारे रिपोर्ट केले जातात. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. वेन एक्झॅक्ट वर्ड्स ऑफ द स्पीकर आर रिपोर्टेड वी कॉल इट डायरेक्ट स्पीच. की बोलणाऱ्याचे शब्द हे जसेच्या तसे ज्यावेळेस कथन केले जातात त्याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन असं म्हणतो. वेन एक्झॅक्ट वर्ड्स ऑफ द स्पीकर आर नॉट रिपोर्टेड बट जस्ट इट्स कंटेंट वी कॉल इट इनडायरेक्ट स्पीच. पण ज्यावेळेस बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे न देता
ते बोलणे एखाद्या व्यक्तीमार्फत कथन केलेले असते, अशा वेळेस या प्रकाराला आपण इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतो. हा डायरेक्ट स्पीचचं एक उदाहरण दिलं आहे. डायरेक्ट स्पीच, अमर सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, आय शॅल कम टू मीट यू टुमॉरो संकेत. बघा या ठिकाणी अमरनं जे काही वाक्य म्हटलेलं आहे किंवा अमर जो काही बोललेला आहे ते कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याला दिसते, म्हणून याला आपण डायरेक्ट स्पीच असं म्हणतो. बघा याचंच आता इनडायरेक्ट स्पीच करायचं झाल्यास, अमर टोल्ड संकेत दॅट ही वुड गो टू मीट हिम द नेक्स्ट डे. या वाक्यात अमर संकेतला जो काही बोलला हे तिसऱ्या व्यक्तीनं आपल्याला सांगितलेलं आहे. नोट डाऊन द चेंजेस यू ऑब्झर्व इन द इनडायरेक्ट स्पीच. आता इनडायरेक्ट स्पीचमध्ये कोणकोणते चेंजेस होतात, कोणकोणते बदल होतात ते या ठिकाणी लिहायचं आहे. फर्स्ट चेंज इज देअर इन रिपोर्टिंग वर्ब. देर इज नो कॉमा आफ्टर सेड. की रिपोर्टिंग वर्बमध्ये सेड नंतरचा कॉमा हा दिला जात नाही. सेकंड चेंजेस इन इनडायरेक्ट स्पीच, देर विल नॉट बी इन्व्हर्टेड कॉमाज. इनडायरेक्ट स्पीचमध्ये इन्व्हर्टेड कॉमाज हे काढून टाकले जातात, ते वापरले जात नाही. थर्ड चेंज, कंजंक्शन दॅट इज यूज्ड आफ्टर सेड. सेड या क्रियापदानंतर दॅट हे कंजंक्शन वापरतात. फोर्थ, if the reporting verb said is in past tense, then the verb in inverted comma is used in past tense. की जेव्हा रिपोर्टिंग वर्ब सेड भूतकाळात असते तेव्हा इन्व्हर्टेड कॉमामधील क्रियापद भूतकाळात वापरतात. हे बदल स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्यात होत असतात. तर अशा पद्धतीनं डायरेक्टमधून इनडायरेक्टमध्ये करत असताना अशा प्रकारचे साधारणपणे बदल होत असतात. या ठिकाणी आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पूर्ण केली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.